लिंब काकडी गाजर बघा नवीन भाजीवाला स्पेशल मोमेंट असेल तर तुम्हाला तर नक्की दिसेल. मिस्ट्री बॉक्स काढतोय फेमस आहे. तुम्ही आपल्या चॅनल वर कनेक्ट राहा. चुकीची माहिती बघा काय काय करतात बघा. भावानं मलकापूर मध्ये सगळं बघितलं पण उसाचा रस कुठे भेटला नाहीये. नुसतं ऊस भेटली. ऊस पण नाही भेटला. भेटला उसाच्या गाड्या दिसल्या फक्त. मला नाही दिसला. मला दिसतं उसाच्या गाड्या फक्त उसाचा रस नाही भेटत. चला तर काका 400 रुपये बोलल्यानंतर आम्ही आमचा रस्ता बदललाय. आणि आजी बोलले हाय हाय मग त्यामुळे आता आम्ही झालो पुढे शेअरिंग मध्ये. ही आजी भेटल्या मग आमची 400 रुपयात वाचले. हो. तेव्हा आम्हाला भेटली. आजी कुठे गेले. आजी नाही वाटलं. आजी मला आजी देवासारखे होते ना म्हणता काय झालं. आणि आजीचा उपवास आहे त्यामुळे आजीनं ते सगळं ठीक आहे. उसाचा रस बघा कुठे दिसतोय मित्रांनो. आम्हाला आतमध्ये भेटला नाही कुठे. तुम्हाला भेटला तर नक्की सांगा. हो सुशांत काय म्हणणं तुमचं उसाचा रस मिळेल कमेंट मध्ये आपल्याला? सांगा ते. तर जो कोणी मलकापूर मध्ये राहत असेल तर त्यांनी प्लीज कमेंट मध्ये सांगा उसाचा रस इथं कुठे मिळेल. कुठे मिळेल स्टँड जवळ. म्हणजे इथून Stand खूप लांब आहे. 2 किलोमीटर म्हणजे नको. 2 किलोमीटर जायचं. तर मित्रांनो इथं उसाच्या रसासाठी स्कोप आहे. ज्याचा कोणाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल मलकापूर मध्ये तर त्यांनी उसाचा रसचा गाडा नक्की टाका. खूप चालेल हा बिझनेस. गावांना सकाळपासून ट्रेन बस ऑटो झाली. आता आलो आम्ही जिबड्यामध्ये. तर सुशांतने आपल्याला अशा भरपूर साऱ्या प्रवासाचा आनंद दिलाय. खरंच धन्यवाद सुशांत. म्हणजे एका दिवसात आम्ही एवढ्या गाड्या चेंज नाही गेल्या तरी पाय बोटला आजी बरोबर. सुशांतची कृपा आहे. बघू शकता. आता आम्ही चाललोय गिरगावला चिखलवाडी सुशांतच्या मिसेसच्या गावाला म्हणजे वहिनीच्या गावाला. वहिनी देवाला वहिनी तिकडे आपली जेव्हा विशेषच्या गावाला वहिनीच्या गावाला झालं. सुशांतच्या मिसेसच्या गावाला बोललो. काय बोलताय? बघू शकता ड्रायव्हिंग सीटवर आपले आनंद भाऊ हे आता गाडी चालवणार हे आहे. गाडी चालवणार आहेत. आणि ड्रायव्हर टपा आता बसणार यांनी भरभरून भाजी घेतली मुंबईला जाऊन विकायला. आणि ड्रायव्हर टपा बसणार आहे. आमचं मान गाव आहे. मित्राचं गाव आहे पाणी. कोकण चांगला आहे की जवळ पडतं. तर मित्रांनो आपण फायनली चिखलवाडीला पोहोचलोय गिरगावला. बघू शकता. फुटेज केले झाले रे भाई. ओनली वन फुटेज. कॅमेरामध्ये यायला बघा काय काय करतात ते. तर बघा काय आता पाठी बघायची गरज नव्हती. आजच आहे. तर आपला छोटा ब्लॉगर कम दिस साईड. ते पंच झाड आहे. आणि हा थोडी माहिती घ्या. आनंद इथं राहायचा मला वाटतं पहिला. आणि फणस पण लावले बघा. लावले म्हणजे आय मीन लटकलेत. ओ माय गॉड. तुम्ही मित्रांनो ज्यांनी कोणी फणसाचं झाड नसेल बघितलं त्यांच्यासाठी हा स्पेशल मोमेंट असेल. हे बघा असे झाडावरती फणस येतात. माहिती नसलं तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर नक्की दिसेल. हे बघा झाडाचा फळा येते खोडाला. कसं आहे. आता तुम्ही आपल्या चॅनल वर कनेक्ट राहिलात ना तर तुम्हाला अशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. बॅग तर घेतली. आपला बॅग आमची खूप महत्वाची बॅग आहे. हा. ह्या बॅग असं तर काय आहे? ही जी बॅग आहे ना ही ह्या बॅग बॅगेत असं काय आहे ते माहित नाही. महत्वाचे आहे बोलतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यात ओपन करून बघू का? ओपन करून बघू का आनंद काय म्हणणं आहे तुमचं. बॅगेत त्या सुशांतच्या लहान पोराला खावं घेतलेलं आहे. मी एवढं महत्वाचं काय आपण बघूच ना. आपल्याला की नाही तर आपण असला कसला खाऊ घेतला एवढा दड लागतो. आणि नाही, आपण आम्ही बघू का पण. हो तुमची परवानगी असेल तर आम्ही खोलू का? ए, नको खरं बोलते. बॅगेमध्ये काहीतरी मिस्ट्री बॉक्स आहे मित्रांनो. तो आपण मला वाटतं खोलून बघावा. मला कसं होते. तर मित्रांनो आनंदचा एकच टार्गेट आहे. कधी त्या बॅगेतलं काहीतरी मिस्ट्री बॉक्स काढतोय. तसं माझं तर डोकं असं रात्री झोप नाही झाली आम्हाला ट्रेन मध्ये. ऍक्च्युली काय झालं आम्ही 12-12:30 वाजता आम्ही पोलीस आले आणि 2 गुंड घुसलेले. त्यामुळे पूर्ण आमच्या सगळ्यांना चेक केलं. त्यांना अक्षय आणि हा जो अक्षय कोण विचारत. अक्षय आणि भेटला नाही. आकाश. अक्षय आणि आकाशच्या 2 गुंडांना समोर तुम्ही पण फ्रेम मध्ये येऊ शकता. आम्हाला याच्यासाठी कुठे गरज नाही. फेमस आहे. तो खरंच खूप काल ट्रेन मध्ये खूप आमचा टाइमपास झाला.
रात्री 12 वाजता आधी ती 2 जण असे होते की एकदम सिगरेट पित होता आणि एकदम मेहनत तिकीटच आपल्या स्लिपिंग कोच मध्ये शिरलेला. तर तिथं राम वाटतो आपला राऊंड. अर्धा पाऊण तास झाला. तर पोलिसांनी त्याला विचारलं तू इथं काय करतोय. तो बोलतो मी इथं राऊंड मारायला आलोय. तर तिथं आपला मस्त टाइमपास झाला मित्रांनो. त्यानंतर अजून एक नमुना आला. तो ट्रेनच्या इथे उभा राहून सिगरेट पित होता. तर तिथं पण आपला टाइमपास झाला. आणि नंतर आपल्या आनंदला उठवायला टीसी आला की तुमच्या सीटवरती कोण दुसरं झोपलं ज्याच्याकडे तिकीट नाहीये. म्हणून आनंदला अपरात्री उचलून त्यांनी त्या माणसाला जागा खाली करायला नेलं. आनंद काय म्हणणं आहे त्यावर तुमचं? नाही, खूप वाईट झालं आमचं, कारण आमची झोप मोड झाली. ऍक्च्युली आम्ही आता 6 वाजता ऑफिस मधून निघालो. तसं आम्ही तिकडनं ठाण्याला जाताना एवढी आम्हाला गर्दी भेटली ट्रान्स हार्बर रेल्वेला. अक्षरशः आमचा चक्काचूर झाला गाडीमध्ये. आणि परत तिकडनं आमचा 1 तास वाया गेला ना, आपला 1 तास वाया गेला. त्यामुळे आम्ही ऑलरेडी खूप कंटाळलो होतो. आणि त्याच आवाज येतोय मित्र, आवाज येतो आपलं. एवढं काय अरे हा नकली ब्लॉगर, छोटा ब्लॉगर, काय कामाचा नाही, बोलत नाही, नुसता माईक लावून बसलाय भाषा देत. आले तर वाटतं. आपण आता इथं वेट करतोय. आपल्याला एक गाडी घ्यायला येते. सुशांतचे सासरे आपल्याला घ्यायला येणार आहेत. हे सुसेन Four सासरे wheeler. स्वतःची गाडी आहे. हा. सासरे नाही तो, त्यांची स्वतःची गाडी आहे. हा असं राग नको म्हणून आपल्या जेवण देणार नाही तो. म्हणजे ते सॉरी जरा अरे चुकीची तुम्ही काय माफी, बोललोच नाही. जरा चुकीचं बोललं. सुशांतच्या सासऱ्यांची स्वतःची गाडी आहे. आणि ते आता आम्हाला पिकअप संडे इथे येतात. आम्ही आता आरो पुढचा आरो गिरगाव आणि चिकलच्या शॉपला आरोला उभे आहोत. आता थोड्याच आम्हाला पिकअप करायला कार येते. बघू आता कधी येत. 1 तास तर उभा झाला आम्हाला तो बरोबर. वडा पाहिजे इथं 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 बघा. चुकीची माफी, चुकीची माहिती. तर अशा प्रकारे आपल्याला घ्यायला वडाप येते. तर आपण त्या वडापचा वेट करतोय. आता झाला असेल मला वाटतं इथं. मला वाटतं सुशांत पेक्षा सुशांतच्या सासरवाडी खूप मला अशी हिरवळ आणि असं नॅचरल दिसतंय. सुशांत पेक्षा की सुशांतच्या गावापेक्षा? हो असं. अच्छा, तसं बोला ना. मला सुशांतच्या गेलाच नाही बाहेर. नाही राग आला बघितला. सासरवाडी बद्दल बोललं, जावायला राग आलेला आहे. आणि खूप जाऊ आमच्याकडे तापलेला हा आहे. व्हिडिओ आणि तुम्ही तुमचं नक्की मटण बघा. कॅन्सल आता. तुमचं मटण कॅन्सल. हा. तुम्हाला आता भाजी खायला लागणार माझ्या मटणाची. नाही, मटन सासरीकडून आहे ना, सुशांतचं मटन घ्यायचं ना. ते तुमचं सुशांत बोलला ना, तुमचा सासरा सुशांत आहे ना. आता काय म्हणजे आम्ही गावची तारीफ केली. हे नाही केली ना, पण हे सुशांत. निंबळ काकडी गाजर. बघा नवीन भाजीवाला आला मार्केटमध्ये. तुम्हाला भाजी पाहिजे असेल ते पण स्वस्त जरा तर आनंद कडून घ्या नक्की. आणि हा बघा नुसता माईक लावून उभा आहे. का बोलतो तो लोक फक्त भारी वाटतंय. अरे काय धंदा. सुशांत भाऊ कधी येणार आपली गाडी? चला तर मित्रांनो, आपला रीती आणि परंपरेनुसार आपण नेहमी जर्नीला ट्रिपला जातो तेव्हा इंटरव्ह्यू घेतो. तर चला आज आपण आलोय कोल्हापूरला, सुशांतच्या गावाला. तर आपल्यासोबत आहे आनंद या इकडे. तर तुम्हाला कसं वाटतंय सुशांतच्या गावाला येऊन? नाही, गाव तर खूप चांगलं आहे, पण आमचं ट्रॅव्हलिंग खूप झालं. ऍक्च्युली आम्ही काल 6 वाजता ऑफिसमधून निघालो. पहिल्यांदा आम्ही ट्रान्सफर पकडली ठाण्याला जायला. आणि ठाण्याला एवढी गर्दी होती बापरे, आमचा आतमध्ये खूप चक्काचूर झाला, खूप गर्दी होती. त्यानंतर पण झाला. पण आम्ही एक्सप्रेसने परत आम्ही कोल्हापूरला सकाळी 7:15 उतरलो. मग आम्ही तिकडं चहा वगैरे पियालो. नंतर आम्ही परत एसटीला गेलो मालकापूर. अच्छा. कोल्हापूर टू मालकापूर आमचा एसटीने प्रवास झाला. परत मालकापूर परत आम्ही वडापनी आपण रिक्षाने आम्ही परत मान म्हणून असं गाव आहे तिथं आलो. आणि तिथं आम्ही सुशांतच्या घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो. आम्ही जस्ट आता मी सुशांतच्या सासवडीत निघालेलो. सुशांतच्या सासवडीत जाताना पण आम्हाला 30-35 किलोमीटर आहे वाटतं गाव. आणि आता आम्हाला सुशांतची सासवडी म्हणजे असं खूप नॅचरल आहे. तुम्ही बघू शकता बाजूला खूप असं सुंदर खूप गाव जास्त आहे. हिरवळ आहे. मला वाटतं इथं या सीझनला येण्यापेक्षा पावसाळ्यात खूप चांगलं वाटेल, खूप एन्जॉय होईल. आणि आता जस्ट सुशांतची सासरी आम्हाला न्यायला येत आहेत गाडी घेऊन. हो मित्र, त्यांची स्वतःची गाडी आहे. हो झालं. थँक्यू अशा बोलण्याबद्दल दिला ते धन्यवाद. खूप छान असा यांनी इंटरव्ह्यू दिला. थांबा आता तुमचा इंटरव्ह्यू ऐकून मला असं वाटतंय की तुम्ही खरंच खूप आज प्रवास केलाय, तुम्ही खूप दमले असेल. आता तुम्ही जेवण करून शांतपणे हो. झोपा. आता चला आपण नेक्स्ट मेंबरला बोलूयात. अमोल, आपले छोटे ब्लॉगर. तर आपल्या सोबत आहेत अमोल. आपण त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतं आज आपल्यावर हे पहिल्यांदा आल्या ऑफिसच्या गँगवर कोल्हापूरला. तर तुम्हाला कसं वाटतं सुशांतच्या गावाला येऊन? खूप भारी वाटते, मस्त एकदम हिरो गार आहे पूर्ण. आता नुसतं जायचं डोंगराव आडवा करायचं, झोपायचं निवांत मस्त पैकी. अच्छा अच्छा. आम्ही ऐकलं तुम्ही नॉनव्हेज खात नाही. नाही खात, मला त्रास होतो त्यामुळे मी नॉनव्हेज खाणं बंद केले. अच्छा, काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला असं फक्त विचारायचं होतं इंटरव्ह्यू का नॉनव्हेज आहे म्हणून खाणार.
हा, मग तिथं आम्ही फक्त जेवायला नॉनव्हेज केलं असं ऐकलं, मग तुम्ही काय खाणार? नाही आम्ही खाऊ ना, काकडे आलेत ना आम्हाला. अच्छा, काकडे काकडे आले आणलेत का? आम्ही ते खाऊ, काय ओके, प्रॉब्लेम. नॉनव्हेज खाणं अचानक का सोडलं तुम्ही? आम्हाला पोटाचा त्रास. बरं जाऊ दे, आपला विषय हा गावचा आहे, आपण नॉनव्हेज वर का आलोय? तुम्हाला कसं वाटलं गावाला इथे येऊन? मस्त वाटलं, खूप छान. अच्छा अच्छा, धन्यवाद तुम्ही तुमचा किमती समय दिल्याबद्दल. आपण आता नेक्स्ट बोलूयात, आपला कॅमेरा मॅन आपल्यासाठी खूप हेल्प करणारा, आणि जसं सुशांत प्लीज कर झालं. तर मित्रांनो, आपल्या सोबत आहे सुशांत, ज्याच्या गावाला आपण आलो कोल्हापूरला. खरंच ते खूप आपल्याला गाईड करतात ते गावाला येऊन. तर सुशांत, ते कुठे फिरवणार आहात? मी तुम्हाला पावनखिंड, मानसपुरा घाट आणि आपले जवळचे छोटे मोठे प्लेस. अच्छा आपलं इथे एक मंदिर आहे, येडवलजोगाई. अच्छा, आपला आजच्या दिवसाचा प्लॅन आहे. उद्या आपण ऐकलं कोल्हापूरला जाणार आहे. उद्या आपण कोल्हापूरला जाणार. कोल्हापूरला आपण पहिले ज्योतिबा करणार, नंतर महालक्ष्मी, रंकाळा, नंतर पन्हाळा. अच्छा अच्छा, खरंच हे खूप उद्याच्या दिवसाचे शेड्यूल आहे. अच्छा, खरंच तुमचं गाव खूप सुंदर आहे. तुम्ही असंच आम्हाला गावाला बोलवत जा, आम्ही नक्की नक्कीच, येऊ नक्कीच. तुमच्या गावाला नक्कीच. यात्रेला वगैरे, पूजेला. तर मित्रांनो, हा आपला इंटरव्ह्यू इथं संपतोय. खरंच खूप छान. इंटरव्ह्यू आहे का? नाही, माझा इंटरव्ह्यू, मी इंटरव्ह्यू घेणार आहे. चालू आहे ना? हा. तर हा आपला इंटरव्ह्यू इथं संपतोय. खरंच खूप छान वाटलं सुशांतच्या गावाला येऊन. आणि हो, आपण सगळे प्लेसेस फिरणार आहोत, आणि त्याच्या सगळ्या व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड करणार आहोत, युट्यूबला, इंस्टाग्रामला. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, सगळ्या व्हिडिओ बघायला? तर आपल्या चॅनलला फॉलो करायला लागेल, आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो. जसं उज्जैनच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला, तसंच आपल्या कोल्हापूरच्या पण व्हिडिओला सपोर्ट करा. केला इंटरव्ह्यू. व्हेजिटेरियन. आता आम्ही रेडी होऊन निघालो पावनखिंडीकडे. मस्त आपलं बाईकवर चाललोय. बघू शकता तुम्ही. पाऊस काहीतरी